आशिया कप 2025 मध्ये बुधवारी भारतानं यूएईचा दारुण पराभव केला। टीम इंडियाची विजयी सुरुवात झाली आहे। भारतानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। 12व्या ओव्हरच्या शेवटपर्यंत यूएईचा संघ फक्त 57 धावांवर ऑल आऊट झाला। 58 धावांचं आव्हान भारतानं अवघ्या 27 चेंडूंमध्ये पूर्ण केलं। उत्तराखंड उच्च न्यायालयानं बीसीसीआयला 12 कोटी रुपयांच्या गैरवापर प्रकरणात नोटीस बजावली आहे। उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनला दिलेल्या पैशांचा गैरवापर झालाय। क्रिकेट निधीमध्ये 12 कोटी रुपयांचा घोटाळा झालाय, ज्यामध्ये 35 लाख रुपये फक्त खेळाडूंसाठी फळे खरेदीवर खर्च करण्यात आलेत। भारतीय युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। इन्फ्लुएन्सर विनयभंग प्रकरणात मुंबई कोर्टानं क्रिकेटपटूला 100 रुपयांचा दंड ठोठावलाय। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिलनं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल न केल्याबद्दल मुंबई दिंडोशी सत्र न्यायालयानं ही कारवाई केली आहे। न्यायालयानं पृथ्वी शॉला उत्तर दाखल करण्याची शेवटची संधी दिली होती, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे। भारतीय महिला हॉकी संघानं महिला हॉकी आशिया कपच्या सुपर 4 मध्ये पहिला सामना जिंकलाय। आशिया कपमध्ये कोरियाचा 4-2 असा पराभव केला। महिला हॉकी आशिया कप चीनच्या हाँगझोऊ शहरात खेळला जातोय। भारताकडून वैष्णवी विठ्ठल, संगीता कुमारी, लारे मसियामी आणि ऋतुजा पिसाळ यांनी प्रत्येकी 1 गोल केला। हार्दिक पांड्याकडून पहिल्या सामन्यात मोठी चूक घडल्यानं पाहायला मिळते आणि या चुकीनंतर सूर्यकुमार यादवनं भर मैदानात हार्दिकला शिक्षा दिली आहे। हार्दिकनं चौथा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, त्यावर चौकार गेला। हार्दिकनं आपली ही चूक सुधारली नाही। सूर्यानं भर मैदानात सामना सुरू असताना तशी शिक्षा दिली की त्यानंतर तो दिसलाच नाही, कारण त्यानंतर सूर्यानं हार्दिक पांड्याची गोलंदाजीच बंद केली आणि दुसऱ्या बाजूनं फिरकीपटूंना आणलं। आशिया कप सुरू होत असतानाच भारतातील पुढील वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे। 7 फेब्रुवारी 2026 पासून टी20 विश्वचषक सुरू होऊ शकतो। पुढील टी20 विश्वचषक गतविजेता भारत आणि श्रीलंका यांच्यात आयोजित केला जाईल, तर अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबादमध्ये होण्याची शक्यता आहे। आशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटं अद्याप विकली गेलेली नाहीत। स्पर्धेत हा सामना 14 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे। सहसा या हाय व्होल्टेज सामन्याची तिकीटं काही तासातच संपतात, परंतु यावेळी तिकिटांची किंमत 2.5 लाख रुपयांपर्यंत वाढल्यानं तिकीटं अद्याप विकली गेली नाहीत। हॉकी स्टार हार्दिक सिंगने पंजाबमधील पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना दत्तक घेतलं। हार्दिक म्हणाला की तो आशिया कपच्या बक्षिसाच्या रकमेचा वापर करून त्यांचे जीवन पुन्हा उभारण्यास मदत करणार आहे। बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये निखत जरीनचा पराभव झालाय। क्वार्टर फायनल प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करल्यानंतर ती रिकाम्या हाताने परतली, तर निखतचा बुसेनाझ काकी रोग्लू विरोधात 29-27 असा पराभव झालाय। सिंधूला पुन्हा एकदा पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागलाय। सिंधू BWF वर्ल्ड टूर्नामेंटमधून बाहेर पडली आहे। या टूर्नामेंटमधून बाहेर पडण्याची ही सिंधूची 6वी वेळ आहे।